बॉल आणि पहिल्या बॉलवरती अगदी ऑन साइडला एक चाबूक स्ट्रोक केलाय. बॉल हवेमध्ये होता. बॉल अलॉंग द कार्पेट केला होता. थ्रो देखील खराब आहे आणि बॉल सरळ निघून चाललाय. आणखी एका धावेसाठी म्हणजे टोटल धाबा 3 मिळतील या बॉलच्या पाठीमागे पहा. मागील 2 सामने तुम्ही जर पाहिले ना तर दोन्ही सामन्यांमध्ये प्रताप संकपाळनी पहिल्या बॉलवरती चौकार मारला होता. परंतु सामना क्रमांक 3 मध्ये 3 धावा या सामन्यामध्ये पहिल्या बॉलवरती घेतल्यात प्रताप संकपाळने. सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहताय. तोरणेवाडीने उत्कृष्ट खेळ केलाय. प्रताप संकपाळ आणि लाकवड बी, जशी आपण गोरसई बी टीमची चर्चा करतो तशी आता लाकवड बी ची चर्चा केएसके प्रतिष्ठानमध्ये व्हायला लागले. एक चांगल्या फॉर्ममध्ये संघ पाहायला मिळतोय. हो, हा चांगला बॉल होता. उसळणारा बॉल होता. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पाठीमागे प्रवीण वालगुडेंच्या हातामध्ये बॉल स्थिरावतोय. 2 बॉलच्या पाठीमागे 3 धावसंख्या. बिग बॅटल. जशास तसं उत्तर तुम्हाला पाहायला मिळते. तू मय या मॅचमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला युवकांची हवा तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला एक चांगली टीम, प्रस्थापित टीम तुम्हाला लाखवट टीम, बी टीम तुम्हाला पाहायला मिळेल. मजा येईल या मॅचमध्ये. फटका ऑन साइडला उचललाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे या बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. प्रताप संकपाळचा बार. बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. फटका पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा तुम्ही. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून हा पण पूल केलं होतं. मिड विकेटला जे क्षेत्ररक्षक होते ते अगदी पाहत राहिले बॉलकडे. बॉल समोरच्या बिल्डिंग वरती गेलाय. इतका जोरात मारलाय. मोठा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये प्रताप संकपाळच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. सुरुवात झाली आता षटकार येण्यासाठी. 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये तुम्ही किती षटकार मारता याच्यावरती तुमच्या सामन्याचं समीकरण नसतं. पहिला षटकार आलाय. यावेळीचा बॉल अगदी ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. डाईव्ह मारतायत, झेपवतायत, बॉल फेकण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा घेत आहेत का पाहावं लागेल. पंच त्या ठिकाणी इशारा करतील चौकार आहे का. प्रतापने त्या ठिकाणी सांगितलं. प्रतापला वाटत होतं की हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, परंतु बॉल आतमध्ये आहे. या 2 धावांनी धावफलक पुढे जात आहे. 4 बॉलच्या पाठीमागे 11 धावा आल्यात. प्रशांतची चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी. प्रताप संकपाळ या बॉलला उचललंय. बॉल निघालाय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आणखी एक लांब मारलाय. प्रताप संकपाळ थांबायचं नाव घेत नाहीये. तो मैदानाच्या आतमध्ये सांगतोय मी थांबणार नाही, मी लांबच लांब मारणार. वा बाई वा, काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक, कडक फटका, षटकार. 17 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळते. तुम्ही पाहताय सेमी फायनलचा थरार. यावेळेचा बॉल फुल टॉस होता, त्याहून अधिक मारलाय. समोरच्या बिल्डिंग वरती सरळ हा बॉल धडक देतोय. आणखी एक जबरदस्त टोला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वॉट अ बॅटिंग. सुपर डुपर हिट बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. काही बॉल जाऊ दिले आणि त्यानंतर काही बॉलची जणू काही अगदी व्यवस्थित प्लॅनिंगनी वाट लावली मी म्हणेन प्रताप संकपाळनी. 23 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळते. 69 धावा लागू शकतात या स्ट्राईक रेटनी बॅटिंग कंटिन्यू राहिली तर. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. जेएमसीसी लाकवड बी संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. चांगला खेळ. आतापर्यंत 2 पारितोषिक आपल्या नाव केलेत या संघाने या पावसाळी हंगामामध्ये. त्रिमूर्ती क्रिकेट क्लब तोरणेवाडी संघाला पहिल्या पारितोषिकाची आस आहे. पहिलं पारितोषिक आज टीमसाठी येईल का, आणि त्यासाठीच हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. श्रेयस आलाय गोलंदाजी मार्कवरती. सुशांत संकपाळ पहिला बॉल खेळण्यासाठी रेडी होत आहेत, तयार होत आहेत. चांगला बॉल होता, आगपटलेला बॉल. त्यानंतर अगदी ओव्हर द पॉइंट, ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. श्रेयसनी इम्प्रेस केले. श्रेयसनी खरं पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये आपण आलोय आणि आपल्या नावाची दखल घ्या असं सांगणारी खेळ त्यांनी श्रेयसनी केला या संपूर्ण आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये.
चांगला स्ट्रोक आहे. ऑन द राईज खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत ती कॉर्नरला. 2 क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. बॉल थांबणार नाही. बॉल निघून गेलाय. सीमा रेषेच्या पलीकडे का? आणि यस, काय सांगितलं जात आहे हे देखील पाहावं लागेल. यस स्वतः सांगतायत त्या ठिकाणी. यस, चौकार येतोय. (27) 27 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळते. शिवशक्ती क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 1 तुम्ही पाहताय. एक चांगला सामना पाहायला मिळेल. श्रेयश गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय. सुशांत संगपाळ, चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळतंय. नयन सकपाळला देखील तुम्ही बॅटिंगला पाहू शकता. फटका फसलाय. पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळेल त्यापेक्षा अधिकचं काही मिळणार नाही. अगोदर खेळला या बॉलला. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून पुल करण्याचा प्रयत्न होता. हा पहा ॲक्शन रिप्ले. टप्पा पडला. उसळी घेणारा बॉल. अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा झाला नाहीये आणि एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 28 धावसंख्या. यावेळचा बॉल फुल टॉस होता. अलॉंग द कार्पेट केले. जोरात मारायचा प्रयत्न केला. टायमिंग तितकंसं नव्हतं. एक सिंगल येईल. प्रताप सकपाळ इंटरेस्टेड नाहीये. त्यांना माहित आहे पुढचे काही बॉल मला खेळावे लागतील आणि ते बॉल अगदी सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. 6 बॉलच्या पाठीमागे 23 वरती बॅटिंग करत असताना आपण प्रताप सांगपाळ यांना पाहतोय. चांगली बॅटिंग. संपूर्ण स्पर्धा गाजवली आतापर्यंत. सामना महत्वाचा आहे. श्रेयश विरुद्ध प्रताप सांगपाळ असा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचे 2 संघ रेडी राहा टॉससाठी. टॉस देखील आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. सेमीफायनल तुम्ही पाहताय. यावेळेचा बॉल बॅटची कडा होती. पाठीमागे यष्टी रक्षकाचा हात डोक्यावरून फिरतोय. त्याला माहित होतं. महत्वाची कॅच होती. प्रवीण वालुगडेंना तुम्ही पाहताय. एक सिंगल येईल. 29 धावसंख्या. श्रेयसचं कौतुक करावं लागेल. फिंगर रोल केले होते. हा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये कट होताना पाहायला मिळाला. बॅटची कडा देखील घेतली होती. एक सिंगल येताना पाहायला मिळते. दुसरं षटक इथे आपण जर पाहिलं तर डिसिजन पेंडिंग आहे या बॉलवरती. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पंच चर्चा करतात आणि चर्चा करून आपल्यापर्यंत तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. श्रेयसने इम्प्रेस केले. श्रेयसची गोलंदाजी अप्रतिम राहिली. घातक गोलंदाजी राहिली. प्रश्न विचारणारी गोलंदाजी राहिली. युवा खेळाडू आहे. टॅलेंट आहे. आज तोरणेवाडी टीमच्या माध्यमातून पाहत आहे. बरेचसे प्रेक्षक देखील तोरणेवाडी गावच्या माध्यमातून या मैदानावरती उपस्थित आहेत. आताची एक सिंगल आहे ना. ओके, येस. धावफलकावरती जाऊया. 30 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 5 बॉलचा खेळ इकडे समाप्त होतोय. म्हणजे एका बॉलचा खेळ बाकी आहे. बरंचसं कमबॅक केलंय मी म्हणेन टीम तोरणेवाडीने. जी तोडफोड प्रतापनी केली होती ती तोडफोड थांबवली मी म्हणेन या षटकामध्ये. वेल प्लेड. लास्ट बॉल. या बॉलला सोडून दिलं. जाऊ दिलं. वाईड आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एक बॉल बाकी आहे आणि त्या बॉलवरती तुटून पडायचा प्रयत्न या ठिकाणी प्रताप सकपाळ करतील. त्यांना माहित आहे 50 पेक्षा जास्त धावा इकडे या स्कोरबोर्डती लावाव्या लागतील तुम्हाला सेमीफायनल मध्ये. ओ, बॅटची कडा होती. बॅटची कडा होती. सिंगल मिळेल त्यापेक्षा काही मिळणार नाहीये. धावफलकावरती जाऊया. 32 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. सुसाट सुटलेली JMCC लाकवड बी टीमची गाडी होती ना, तिकडे मात्र हँडब्रेक ओढलाय मी म्हणेन टीम मध्ये श्रेयसनी आणि 9 धावा खर्च केलेल्या आहेत. काय गोलंदाजी करतोय श्रेयस. येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू तुम्हाला खरं पाहिलं तर टीम तोरणेवाडीसाठी बऱ्याचशा मॅचेस जिंकवताना पाहायला मिळेल. श्रेयस केवळ 9 धावा खर्च केल्या बा. अंतिम शेवटचं षटक आहे. प्रताप सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. 8 बॉलच्या पाठीमागे 25 आणि सुशांत बॅटिंग करतोय 4 बॉलच्या पाठीमागे 6. सेमीफायनलचा थरा तुम्ही पाहताय. शिवशक्ती ट्रॉफी 2026 ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. येरणे गावच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचे 6 बॉल सत्र क्रमांक 1 चे. यावेळेचा बॉल ऑन द राईज खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय.
लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, प्रेक्षक बनले. फटका जबरदस्त होता, टायमिंग तितकंसं नव्हतं, परंतु प्रताप सकपाळनी एकदा मन बनवलं की त्या बॉलला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जातं. आला एक लाजवाब, कडक, कमालीचा, आकर्षक षटकार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती ऑन द रोज फटका केला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, त्यांना अगदी चकवा देत बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार झाला. 6 धावांसाठी षटकार आलाय. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती षटकार आला. ही मोठी ओव्हर होऊ शकते. तर प्रताप सकपाळनी मन बनवलंय मी म्हणेन या षटकामध्ये. फुलटॉस होता, समोर खेळला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, एक तर मिळते, दुसरीचा प्रयत्न होईल का? विकेट नाही मिळणार. कलेक्शन खराब आहे त्या ठिकाणी. 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. वेगाने टाकलेला बॉल होता, त्याला फुलटॉसमध्ये कन्वर्ट केलं होतं प्रताप सकपाळनी. नो बॉलसाठी देखील अपील केली होती बिमरसाठी, परंतु नाहीये. लीगल बॉल पाहायला मिळाला. 2 बॉलच्या पाठीमागे 8 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 40 धावसंख्या तब्बल स्कोअरबोर्डवरती लागताना पाहायला मिळते. शिवशक्ती ट्रॉफी 2026 ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. फुलटॉस होता, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या खाली येतील, कॅचेस नाही पकडल्या गेल्या आणि त्याच कारणाने की काय धावा अगदी देताना पाहायला मिळतोय टीम तोरनेवाडी पहा. हा झेल पकडला असता तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कदाचित येऊ शकला असता, परंतु कॅचेस नाही पकडल्या गेल्या. धावा येत आहेत. तब्बल 42 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 42 विदाउट लॉस. लामज आणि शिवशक्ती एरणे असा सामना आहे. टॉस करणार आहोत आपण. कॅप्टन या. लामज टीम आणि शिवशक्ती एरणे आयोजक. चांगला बॉल आहे, फिंगर रोल्स केले होते, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा कट होतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. क्या बात आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, टप्पा पडल्यानंतर बॉल कट केला जातोय, वळवला जातोय. ही खासियत आहे मयूरची. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना मयूरला तुम्ही पाहताय. प्रताप सांगपा 12 बॉल 35 वरती बॅटिंग करतोय. लॉर फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट थ्रो करा आणि इकडे विकेट मिळू शकली असती. प्रवीण वालुगडे खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. धावा किती घेतल्या तर तब्बल 3 धावसंख्या इकडे येताना पाहायला मिळते. विकेट आहे का? यस, विकेट आली. म्हणजे या 2 धावसंख्या महत्वपूर्ण राहिल्या. कदाचित प्रताप सांगपाळ स्ट्राईक करणं गरजेचं होतं, परंतु तिकडे 3 धावा घेण्याचा प्रयत्न राहिला. विकेट आली. या 2 धावांनी 44 44 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर टेनिस क्रिकेट .in नयन सकपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. इनॅट क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. आता मात्र इथून पुढे एका बॉलचा खेळ बाकी आहे. 44 लागल्यात स्कोरबोर्डती. 50 धावा होऊ शकतात अगदी स्क्रीनवरती. त्याच्यासाठी काय करावं लागेल तर नयन सकपाळला शेवटच्या बॉलवरती षटकार टोकावा लागेल. महत्वाचा बॉल असेल टीमसाठी. 44 लागल्यात आतापर्यंत. ओ, दिशा चुकीची, लाईन चुकीची, बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल देखील मिळेल. वाईड +1. ओके, 2 धावा. 46. खराब लाईन होती मयूरची. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर नयन सकपाळ स्ट्राईक एंडला बॅटर तुम्ही पाहताय. उद्या याच मैदानावरती लाकवड बीच्या माध्यमातून एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. संडे फटका टॅप स्ट्रोक खेळलाय, समोर खेळला होता. एक तर मिळाले, दुसरीचा प्रयत्न होतोय का? हो, इकडे 2 मिळाल्या. क्षेत्ररक्षक घसरलेत, परंतु काय घडलंय? 2 कंप्लीट होत असताना 50 नाही झाल्या, 48 झाल्यात. 49 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. चला, टॉस केला जाईल. शिवशक्ती एरणे या. शिवशक्ती एरणे आयोजक आहात तुम्ही. कॅप्टन या. टीम लामच अनिल शिंदे आपण लगेच या. अनिल शिंदे कुठे आहेत? टॉस साठी या. कॅप्टन बॅग गेम मध्ये काय आणलंय? बॅग. ओके, कॅप्टन स्वतः बॅग मध्ये काहीतरी घेऊन आलेत. आयोजकांबरोबर मॅच आहे, पूर्ण तयारी करून आले. चला, टॉस करतोय आपण. थोडासा विनोदाचा भाग. टॉस आपण करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. दोन्ही टीममध्ये आयोजक आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम लांबच असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्रीनवरती पाहू शकता. कॅमेरामॅनने देखील हे चित्र तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय.
टॉस घडलाय आणि टॉसमध्ये शिवशक्ती एरणे टीमने टॉस जिंकला. प्रथम बॉलिंग करण्याचा घेतला. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 48 धावसंख्या. मॅच समरी पहा तुम्ही. प्रताप सकपाळ 13 बॉलच्या पाठीमागे 37 वर जबरदस्त खेळ राहिला. सुशांतनी 4 बॉलच्या पाठीमागे 6 केले. नयन मैदानाच्या आतमध्ये गेला. 1 बॉलच्या पाठीमागे 2 केले. बॉलिंग एनालिसिस मध्ये वा बाई वा, श्रेयसचं कौतुक करावंच लागेल. एका ओव्हरमध्ये केवळ 9 धाबा खर्च केल्या. मयूरनी देखील चांगली गोलंदाजी केली, 16 खर्च केल्या. परंतु प्रशांत महागडा ठरला. तब्बल 23 धावांचं षटक. हेच अडचणीचं होऊ शकतं का हे पाहावं लागेल. सेकंड इनिंग मध्ये जाऊया. 49 धावांची गरज, 18 बॉल. चला बॅटिंग टीम आपण बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. परंतु मित्रांनो, KSK क्रीडा प्रतिष्ठानचे जे फॅन आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांच्यासाठी आणखी एक खुशखबरी आहे की उद्या देखील याच मैदानावरती जन्नी माता क्रिकेट क्लब लाकवड बी यांच्या माध्यमातून जन्नी माता चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा उद्याच्या दिवशी सुरू होते. एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे. तब्बल 16 संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि आयोजन अप्रतिम दर्जेदार आणि दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. लाकवड बी टीमच्या माध्यमातून आयोजन आहे. उद्याच्या दिवशी सकाळी बरोबर 9 वाजता पहिला सामना सुरू होईल. उद्याचे लॉट्स देखील आपण KSK प्रतिष्ठानचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तिकडे आपण टाकलेत आणि ज्या टीम्स या उद्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यात त्या सर्व टीमना आम्ही विनंती करू की अगदी वेळेवरती या. बरोबर उद्या सकाळी 9 वाजता पहिला बॉल. जन्नी माता ट्रॉफी 2026 लाकवड बी गावच्या माध्यमातून, बी टीमच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि उद्या सकाळी बरोबर 9 वाजता सामने सुरू होतील. याची देखील दखल घ्यावी लागेल. याच मैदानावरती ही क्रिकेट स्पर्धा आपण संपन्न होताना पाहणार आहोत. परंतु आजच्या दिवसामध्ये चॅम्पियन संघ कोण? आज दिवस आपण जर पाहिलं तर सुवर्ण दिवस भारतासाठी आहे. कारण आज स्वातंत्र्य दिवस, 80वा स्वातंत्र्य दिवस आपण सेलिब्रेट करत आहोत. सर्वांनाच पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाचा देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होईल सुरुवात. 49 धावांची गरज. प्रवीण वालुगडे डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईकला प्रशांत. जोडी सुपरहिट आहे, परंतु सुपरहिट बॅटिंग देखील करावी लागेल. पहिलं षटक ज्ञानेश्वर संगपाळ गोलंदाजी मार्कवरती. सध्याच्या घडीला पावसाळी हंगामामध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणारा हा खेळाडू ॲज अ गोलंदाज म्हणून राहिलाय. JMCC लाकवड बी टीमच्या माध्यमातून पहिला बॉल टाकला जाईल. चेस सुरू झाला. पहिला बॉल ऑन द राईज. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं. इकडे काय घडलंय आणि पंचांनी बोट आकाशाकडे केलं. फलंदाज बाद. प्रशांत बाद होतील. इथे मात्र मोठी विकेट आली. ऍक्शन रिप्ले पाहूया. ज्या पद्धतीने हा फलंदाज तिकडे बाद झाला. काही गरज नव्हती आय थिंक डबल घेण्याची आणि पहिल्याच बॉलवरती जो प्रशांत चांगल्या फॉर्म मध्ये होता त्याची विकेट येताना पाहायला मिळते. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग पाहताय. उद्या देखील तुम्हाला 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात ती वाहिनी, सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला असणारी वाहिनी 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी. ओहो, यावेळेस टप्पा पडला. उसळी घेणारा बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न राहिला. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. वेल बॉलिंग ज्ञानेश्वर संगपाळ. पुढचा बॉल. यावेळेस टप्पा पडला. वेगाने बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. बॉल समजत नाहीयेत. या बॉलरची बॉलिंग कोणालाही समजलेली नाहीये कारण तितकेशा धावा कोणीच या बॉलरच्या विरोधात काढलेल्या नाहीयेत. ज्ञानेश्वर संगपाळ सुपर डुपर हिट राहिला या सीझन मध्ये. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉलची मालिका मैदानाच्या आतमध्ये सुरू केले प्रवीण वालुगडेने.
यष्ट्यांच्या पाठीमागे तुम्ही उमेश सावंत सर यांना पाहताय. ते म्हणत असतील की मी जरी बॅटिंगला उतरलो असतो तरी याच्यामधले 1-2 बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं असते. उमेश सावंत समालोचक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग ते देखील करतात. त्यासाठी ग्रामीण क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल, गावासाठी क्रिकेट खेळावं लागेल. हे ग्रामीण क्रिकेट आहे आणि ग्रामीण क्रिकेटमधूनच खेळाडू घडताना आपण अनेकदा पाहिलेत. जे आज खुल्या गटाचं क्रिकेट गाजवतात ते ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून पुढे येतात. पुढचा बॉल फटका चांगला खेळ आहे ऑन द राईट्स. वा बाई वा, फ्लॅट आहे, पॅरलल स्ट्रोक आहे. अगदी एलईडी टीव्ही पेक्षा देखील फ्लॅट मारलाय. एकच मारलाय पण कमालीचा मारलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. गेले पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, परंतु त्यानंतर एक फ्लॅट स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सजवताना तुम्ही प्रवीण मालुगडेला पाहताय. काय घडलं हे देखील पाहिलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. पंच शहानिशा करतायत, अगदी प्रेक्षकांशी चर्चा करतायत, खेळाडूंशी चर्चा करतायत आणि त्यानंतर हा डिसिजन पेंडिंग आहे. चौकार तर दिलाय परंतु निर्णय काय येईल ऍक्शन रिप्ले पाहावा लागेल. धावफलकावरती 4 जर असतील तर 5 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. ज्ञानेश्वर संगपाळ कम्मालीची गोलंदाजी. प्रवीण मालुगडे. ओ येस, चौकार आहे, चौकार आहे. येस, पुढचा बॉल. यावेळचा बॉल निघाला. बॉल थांबणार नाहीये. प्रवीण मालुगडे सांगतोय टीम तोरणेवाडी इकडे माघार घेणार नाहीये. ऑन द राईज खेळलेला समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. प्रवीण मालुगडे तापलाय, ठोकलाय. अप्रतिम जबरदस्त षटकार. ऍक्शन रिप्ले पाहू शकता तुम्ही. पुढे टाकलेला बॉल अगदी पुढचा पाय बाहेर काढला आणि त्यानंतर जागा बनवली आणि जागा दाखवली. काय फटका केला होता. प्रवीण मालुगडेच्या बॅट मधून एक लाजवाब स्ट्रोक आलाय. चौकार आणि त्यानंतर षटकार ठोकला या प्रवीण मालुगडेनी. मॅच ऑन आहे. 5 बॉलच्या पाठीमागे 11 वरती खेळतोय. 11 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 11 रन्स. 49 धावांचं टार्गेट होतं. 11 आल्यात म्हणजे इथून पुढे धावा किती हव्या आहेत ते देखील तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं जाईल. 11 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. प्रवीण मालुगडेनी 2 बॉल जबरदस्त खेळलेत. म्हणजे सामन्यामध्ये रंगत आणले परंतु सामना फिनिश करावा लागेल. सुरुवात तुम्ही चांगली करता तर शेवट देखील तुम्हाला चांगला करावा लागेल. 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे 38 धावांची गरज आहे. 19ची सरासरी आली आता. गोलंदाजी मार्क होती प्रतीक संगपाळला आणले. सर्वात महागडा गोलंदाज म्हणून प्रतीक संगपाळकडे लागवड बी टीम पाहते. कारण बऱ्याचशा धाबा प्रत्येक स्पर्धांमध्ये जणू काय प्रतीक संगपाळनी वाटल्यात. आज एक चांगलं षटक हाताळेल का ते देखील पाहावं लागेल. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये मयूर स्ट्राईक एंडला. पहिला बॉल आणि समोर खेळलाय. फटका तर चांगला आहे. गवतामध्ये ट्रॅव्हल होणार नाहीये. बॉल एक सिंगल येताना पाहायला मिळते. प्रवीण मालुगडेला स्ट्राईक हवी आहे. जे काय करायचंय ते या मॅच मध्ये प्रवीण मालुगडेला करायचंय. टाळ्यांचा प्रतिसाद येतोय. टीम तोरणेवाडीच्या माध्यमातून चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? हो, 11 बॉल आणि 37 धावांची गरज. षटकार पाहिजेत. 11 मध्ये 6 मारायचे आहेत. कॅल्क्युलेशन सोपं आहे. एकेरी दुहेरी ग्राउंड शॉट नियारन नाही बनणार. तुम्हाला षटकार ठोकावे लागतील. 6 षटकारांची गरज. पहिला येईल का? यावेळेचा बॉल हवेत खेळलाय. कॅचची संधी आहे. हीच ती महत्वाची विकेट आहे. कॅच ड्रॉप झाले. 1 रन आणि तिला डबल मध्ये कन्वर्ट करायचं काम केलं या प्रवीण मालुगडेनी. बॉल हवेमध्ये स्थिर होता. कॅचेस विन द मॅचेस. स्वतः प्रतीक संगपाळ गोलंदाजी.
मार करून धावत गेली आणि त्यानंतर हा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले पाहूया. हा बॉल होता, त्याला मात्र ऑन साईडला खेळायचं होतं. बॉल हवेमध्ये स्टँड राहिला आणि त्यानंतर काय घडलं हे तुमच्या डोळ्यासमोर. कॅचेस विन द मॅचेस. कॅच ड्रॉप केली होती. प्रवीण वालुगडे आपल्या फॉर्म मध्ये. यावेळेस बॉल निघाला ऑन द राईस. फटका खेळलाय प्रवीण वालुगडेच्या बॅट मधून. कमालीचा स्ट्रोक, धमाकेदार बॅटिंग, लाजवाब बॅटिंग प्रवीण वालुगडेची. लाजवाब स्ट्रोक केलाय. प्रदीप संगपाळ यांच्यावरती आक्रमण केलंय. ऑफ साइडला डावखुरा फलंदाज ठोकतोय कडक कमालीचा आकर्षक स्ट्रोक. षटकार. 20 रन्स, 20 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 9 बॉल आणि 9 बॉलच्या पाठीमागे 29 धावांची गरज. सामना जबरदस्त होतोय. मजा येते मॅच मध्ये. प्रवीण वालुगडे मार रहा है. प्रवीण वालुगडेनी आणखी एक फटका केलाय. बॉल हवेमध्ये. कॅचेस घ्याव्या लागतील. इकडे काय घडलंय? रनआउट स्वरूपामध्ये विकेट नाही मिळणार. 27 धावांची गरज 8 बॉलच्या पाठीमागे. प्रवीण वालुगडेचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. हार मानण्याचं नाव घेत नाहीये. आयुष्यात ज्यावेळेस सर्व काही संपल्यासारखं वाटतं ना, त्यावेळेस मित्रांनो नव्याने पेटून उठा. आणि प्रवीण वालुगडे मैदानाच्या आतमध्ये नव्याने पेटून उठलाय. ज्या वेळेस हा संघ जिंकेल त्यावेळेस प्रवीण वालुगडेसाठी उभ्या राहून सगळेजण टाळ्या वाजवतील. परंतु त्यासाठी मॅच तुम्हाला फिनिश करावी लागेल. 8 बॉल आणि 27 धावांची गरज. प्रतीक संगपाळ चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचे 2 बॉल. यावेळेचा बॉल ऑफ साइडला उचललाय. बॉल हवेमध्ये. नयन सकपाळनी कॅच पकडली. अखेरीस प्रवीण वालुगडेचा खेळ समाप्त होतोय. विकेट आली. हीच ती विकेट होती. हीच ती महत्वाची विकेट होती आणि प्रवीण वालुगडे इकडे बाद होताना पाहायला मिळतोय. 7 बॉल आणि 27 धावांची गरज. परंतु सामना मजेदार राहिला. प्रवीण वालुगडेनी काम जबरदस्त केलं. 2 ते 3 षटकार अजून पाहिजे होती मॅच फिनिश करण्यासाठी. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता नयन सकपाळ यांना. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप होत होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये नयन सकपाळनी अप्रतिम कॅच पकडला. विकेट महत्वाची होती. ऍक्शन रिप्ले पहा. ऑफ साइडला उचललेला बॉल होता. अगदी सीमारेषेच्या दिशेने निघत असताना नयन सकपाळ मध्ये भेटले बॉलला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये नयन सकपाळने एक टॉप क्वालिटी कॅच पकडला. विकेट आली. क्या बात है. कॅमेऱ्यावरती ज्यावेळेस असतो त्यावेळेस नयन सकपाळ तिकडे एकही बॉल सोडत नाही आणि फिल्डिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये नयन सकपाळ फिल्डिंग करतो त्यावेळी देखील कोणताही बॉल कॅचेस ड्रॉप करत नाही. टप्पा पडला. उसळी घेणारा बॉल आहे आणि इकडे मात्र पंचांनी सांगितलं 1 फ्रॉम दी ओव्हर. एक्स्ट्रा रन येते. 26 ची गरज. अजूनही मॅच ऑन आहे. 7 बॉल 26. षटकार आला तर शेवटच्या मॅच मध्ये 20 राहतील. प्रतीक संगपाळ महागडे गोलंदाज राहिलेत लाकवड बी टीम साठी. काय घडणार या मॅच मध्ये? लाजवाब सामना पाहायला मिळतोय. सेमीफायनल तुम्ही पाहताय. क्रमांक 1 शिवशक्ती चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. फटका तर जोरात खेळायचा प्रयत्न केलाय. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळेल मित्रांनो. सिंगल से कुछ नहीं होने वाला. षटकारांची गरज होती. आता समीकरण बदललंय. 6 बॉल मधच्या पाठीमागे 25 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. टीम तोरणेवाडी 24 वरती 2. मयूर बॅटिंग करतोय. प्रणय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आता तब्बल 4 षटकारांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चांगला खेळ राहिला. प्रतीक सकपाळनी कमबॅक केलं. तितकं समागडं राहिलेला नाहीये. 6 बॉलच्या पाठीमागे 25 धावांची गरज. चला थोडीशी घाई करा. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. सेमीफायनल मध्ये आहोत आपण आणि 6 बॉलच्या पाठीमागे 25 धावांची गरज आहे टीम तोरणेवाडी संघाला. युवकांचा संघ आहे. अप्रतिम खेळ त्यांनी आतापर्यंत केलाय, परंतु थोडेसे
या इनिंग मध्ये पाठी राहिलेत. गोलंदाजी मार्क होती कोणाला आणलंय तर यश आणलंय. यश संगपाळ गोलंदाजी मार्क होती येतोय. स्ट्राईक एंडला बॅटर मयूर आहेत. अडब्या बॅटनी स्ट्रोक केलाय. बॅडमिंटन स्ट्रोक बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फरार होतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विजयाचा शंख फुकणारा पहिला षटका ठोकलाय मयूरने. मॅच ऑन आहे. 5 मध्ये 3 मारायचे आहेत. मॅच समाप्त होत नाहीये मित्रांनो. क्रिकेट आहे. सेमीफायनल आहे. दोन्ही संघ उत्कृष्ट क्रिकेट खेळलेत. परंतु फिनिश कोणाच्या बाजूने होईल हे देखील पाहावं लागेल. मयूरनी काय फटका खेळला यार. बॅडमिंटन स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये पहा तुम्ही. टप्पा पडला, उसळणारा बॉल होता, त्याला आडव्या बॅटनी सपाटा मारला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी. षटकार आलाय. 5 बॉल 19 धावांची गरज. मयूर हे करामत करील का, चमत्कार करेल का पाहावं लागेल. मयूर चांगली बॅटिंग आतापर्यंत केले. इतिहास घडवण्याची वेळ आहे. स्वतःला सांगा सेमीफायनल आहे, जिंकलो तर ट्रॉफी, नाहीतर इथून घरी जायचंय. 5 बॉल 19 ची गरज. आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. बॉल हवेमध्ये, झेल नाही होणार. बॉल बराच हवेमध्ये आहे. कॅचेस विन द मॅचेस. 2 धावा घेतील. 2 धावा इकडे येताना पाहायला मिळतील. धावा आल्यात. चांगली बॅटिंग मयूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 4-17 3 मारायचे आहेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलचा तरार तुम्ही पाहताय. एका बाजूला एक युवा टीम, एका बाजूला एक प्रस्थापित टीम तुम्ही पाहताय. लाकवड बी वर्सेस टीम तोरणेवाडी असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. यश संगपाळ गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहताय. ओहो काय घडलंय. ओ माय गॉड. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर नो बॉल टाकलाय. म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट आहे. आउट तुम्ही होणार नाहीये. पुढच्या बॉलवरती 2 धावा देखील स्कोरबोर्ड मध्ये जोडल्या जातील. समीकरण आता थोडंसं सोपं झालं. 32 वरती संघ पोहोचला. 4 बॉलच्या पाठीमागे 15 धावांची गरज. 2 षटकार हवेत. 2 षटकार हवेत. कुणी तूर्णेवाडी टीम तुम्ही डगआउट पहा. एका जागेवरती कोणच थांबत नाही. इकडे तिकडे चाललेत सगळेजण. सगळ्यांना माहित आहे या मॅच इम्पॉर्टंट. हा बॉल शॉर्ट बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न होता. इकडे काय घडलंय. डॉट बॉल आलाय. याचं कौतुक करावं लागेल. संतोष तूर्णे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार. मयूरनी जर 3 बॉल 3 षटकार ठोकले तर 3 बॉलच्या पाठीमागे 15 धावांची गरज. सामना थोडंसं आता अडचणीमध्ये. लाकवड बी संघ सामन्यामध्ये आला पुन्हा एकदा. गोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता. सामना आता मात्र एका बाजूने जातोय. हो यस लाकवड बी टीम पुढे चालली. 2 बॉल 15 धावांची गरज. चांगला खेळ राहिला. यस संपाचं कौतुक करावं लागेल. एक युवा खेळाडू, युवा टॅलेंट आहे लाकवड बी टीम साठी. क्या बात आहे. 2-15. शॉर्ट बॉल होता. फ्लॅट स्ट्रोक खेळलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल अडवलाय ज्ञानेश्वरनी. चांगलं क्षेत्ररक्षण. वेल अप्रतिम. एकच मिळेल. 14 ची गरज. सामना आता एका बाजूने चाललाय. जन्नी माता क्रिकेट क्लब लाकवड बी विजयाच्या दिशेने मार्गस्थ. विजयाच्या उंबरठ्यावरती. 1 बॉल आणि 14 धावांची गरज. पुन्हा एकदा आणखी एका स्पर्धेमध्ये फायनल मध्ये खेळण्याचं स्वप्न लाकवड बीचं पूर्ण इकडे होताना पाहायला मिळतंय. सेमीफायनल क्रमांक 1 हा सामना जन्नी माता क्रिकेट क्लब लाकवड बी संघाने जिंकला.